कांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत. कांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे सध्याची ही अत्यंत महत्त्वाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी यंदाच्या पावसाळ्यात ठरू शकते 100% फायदेशीर. या माहितीच्या अनुसार आपण सर्वांनी यंदाच्या पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात गव्हाचाच वापर हा करायला पाहिजे. जो कुक्कुटपालक बांधव हा सल्ला यंदाच्या पावसाळ्यात मान्य करेल, त्या सर्वांचा हा सल्ला मान्य केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात होणार आहे खूप खूप फायदा. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव मात्र विचारायला लागलाय की गावरान कुक्कुटपालनामध्ये पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून गव्हाचा वापर का, कधी, किती व कशा पद्धतीने करायचा आहे, याचा फायदा पावसाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणात होऊ शकतो. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तरे जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या येणारा प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. या माहितीच्या अनुसार आपण सर्वांनी कोंबड्यांना व पिल्लांना खाद्य म्हणून पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात द्यायला पाहिजे गहू. जो कुक्कुटपालक बांधव हा सल्ला मान्य करेल त्याचा हा सल्ला मान्य केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात होणार आहे खूप खूप फायदा. पण मग कुक्कुटपालक बांधव जो आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून गव्हाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात का करायला पाहिजे, याच्यामुळे कोंबड्यांना आणि पिल्लांना कोणकोणते फायदे होऊ शकतात. चला या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर आपल्या कोंबडीचं आणि कोंबडीच्या पिल्लाचं वैशिष्ट्य काय आहे बरं, तर आपली कोंबडी आणि कोंबड्यांच्या पिल्लं जे आहे तर ते आहे शीत रक्तपेशी असणारे. म्हणजे स्वतःच्या शरीरातील तापमान हे वाढवू शकत नाहीत, स्वतःच्या शरीरातील तापमान कमी करू शकत नाहीत आणि यामुळंच पावसाळ्यामध्ये प्रतिकूल परिणाम जो आहे त्यांच्यावरती होतो. काय होते मित्रांनो की पावसाळ्यामध्ये जेव्हा धो-धो पाऊस कोसळतो त्यावेळेस काय होते की धो-धो पाऊस कोसळल्यामुळे वातावरणामध्ये ओलावा निर्माण होतो. वातावरणामधील तापमान खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घटताना यात आढळून येते. मग अशा परिस्थितीमध्ये वातावरणातील तापमान घटले की त्यांच्या शरीरातील सुद्धा तापमान घटते. त्याचबरोबर त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढते आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःची संपूर्ण शरीरातील जी शक्ती ती कोंबडी आणि पिल्लं एकवटतात आणि बाहेरील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. पण हा जो केविलवाणा प्रयत्न त्यांचा सुरू असतो त्यावेळेस त्यांचं शरीर कमकुवत होते. त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर कमजोरपणा येत असतो आणि हीच वेळ साधल्या जाते कुणाकडून, तर जीवाणूकडून आणि विषाणूकडून. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं, कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती जीवाणूंचा आणि विषाणूंचा हल्ला होतो. म्हणजे आपल्या इंग्रजी भाषेमध्ये म्हणायचं तर बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शनचा अटॅक होतो. याच्यामुळं काय होते की मग आपली कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्लं ही आजारी पडतात आणि योग्य वेळी उपचार त्यांना इलाज नाही मिळाला की ते गतप्राण होतात. पण याला आपण टाळू शकतो फक्त गव्हाच्या वापराने. होय मित्रांनो, गव्हाचा वापर जर आपण सर्वांनी पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून या ठिकाणी वाढवला तर गॅरंटीनं हा गहू आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा वाचू शकतो जीव. मग गहू आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव कसा वाचू शकतो तुम्हाला सांगतो आता समजावून. जर आपण सर्वांनी बघितलं तर गव्हामध्ये कोणता कंटेंट आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की गव्हामध्ये कार्बोहायड्रेटचा कंटेंट सगळ्यात जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की हा जो गहू आहे ना, हा गहू गरम मानला जातो. बघा मित्रांनो, जेव्हा उन्हाळ्यामध्ये आपण जर व्हिडिओज पाहितले असतील तर तेव्हा मी सांगितलं होतं की गव्हाचा वापर अजिबात करू नका. पण आता गव्हाचा वापर करण्याची योग्य वेळ आली. तापमान या ठिकाणी डाऊन झाले आणि जे तापमान डाऊन झाले तर ती परिस्थिती आपल्यासाठी एकदम फ्लेक्सिबल आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गव्हाचा वापर करायचा आहे. बरं, गव्हाचा वापर आपल्याला केल्यामुळं कसा फायदा होतो ते समजून घेऊयात. जेव्हा आपण गहू कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून घेतो, जेव्हा पिल्लं आणि कोंबड्या ह्या खाद्याला खातात आणि जेव्हा खाद्य म्हणून पचन झालेला गहू हा कोंबड्यांच्या शरीरामध्ये बऱ्यापैकी प्रवेश करतो,
तर त्या परिस्थितीमध्ये हा जो गहू आहे तो काय करतो, पचल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती करतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, की गव्हामध्ये असणारा जो त्या ठिकाणी गरमपणा आहे, तो कोंबडीच्या शरीरामध्ये असणारं त्या ठिकाणी तापमान जे त्याला वाढवतो आणि गव्हामध्ये असणारा जो कोरडेपणा आहे, तो आपण कोंबड्यांना आणि पिल्लांना पाण्याची लेव्हल मेंटेन करण्यासाठी उपयोगात येताना दिसून येतो. म्हणजे गव्हाचा वापर केल्याने एकीकडे पाण्याचं प्रमाण मेंटेन होते, तर दुसरीकडे गव्हाचा वापर केल्यानं आपण बघू शकतो, की कोंबडीच्या शरीरामध्ये ओलावा कमी होऊन कोरडेपणा वाढतो आणि तापमानसुद्धा वाढत जाते. वाढलेलं तापमान काय करते लक्षात ठेवा, की कोंबडीच्या शरीरामधलं आणि पिल्लामधलं असणारं या ठिकाणी बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन आहे त्यांना भस्मसात करून टाकतो, त्यांना परतावून लावतो आणि गव्हाच्या वापरामुळे काय होतंय, की आपल्या कोंबडीच्या शरीरातील तापमान जेव्हा वाढते, तेव्हा जीवाणू, विषाणू भस्मसात होऊन जातो आणि त्याच्यामुळं जे एक अरिष्ट आले बा कोंबड्यावरती व पिल्लावरती आजार येण्याचं ते त्या ठिकाणी बऱ्यापैकी दूर होते. आणि सातत्यानं गव्हाचा वापर कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून पावसाळ्यात केला तर एक नवीन प्रकारचं एक कवच शरीरामध्ये तयार केलं जाते, ज्यामुळं सहजासहजी बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन कोंबड्यांवरती काही येत नाही. तर हे महत्त्वाचं कारण आहे, की ज्यामुळे आपल्या कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण गव्हाचा वापर खाद्य म्हणून केल्यानं पावसाळ्यात त्या ठिकाणी कमी होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की जर आजार येण्याचं प्रमाण कमी झालं तर आपोआप अंडे उत्पादनात वाढ होते. आपोआप आपण बघू शकता, की त्यांचं वजन वाढायला सुरू होते, त्यांची ग्रोथ होते, त्यांच्या शरीरावर शायनिंग येते. हे सगळं आढळून येते, हे सगळं घडून येते फक्त गव्हाच्या वापराने. म्हणून मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, आपण सर्वांनी पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून गव्हाचा वापर हा 100% करायलाच पाहिजे. आता गव्हाचा वापर कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून आपण कधी, कशा पद्धतीनं करायचा हे समजून घेऊया. तर गव्हाचा वापर पावसाळ्यात करायचा आहे. तो दिवसा कोणत्याही वेळेत करू शकता, वेळेचं बंधन नाहीये. आता याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे? आता याचा वापर करण्याची एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो, की गहू डायरेक्ट द्यायचा नाही, गव्हाचा भरडा करून द्यायचा आहे. कोंबड्यांसाठी 2 किंवा 3 तुकडे करायचे आणि आपल्या पिल्लांसाठी 5-7 तुकडे करून घ्यायचे. पीठ होऊ द्यायचं नाही. आता ह्या गव्हाचा वापर करण्याची पद्धत कशी आहे लक्षात घ्या. तर भरडा केलाय. भरडा केल्यानंतर काय करायचे, त्यावरती गूळ पाण्याचा शिडकावा करायचा. म्हणजे काय होईल, की त्याला गुळमुट अशी चव येईल. अशी गोड चव आल्यामुळं कोंबड्या आणि पिल्लं त्या ठिकाणी आवडीनं खातील. म्हणजे कुणीही त्या ठिकाणी गव्हाला स्पर्श केला नाही असं खाद्य म्हणून होणार नाही. आता या गव्हाचा वापर कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून किती प्रमाणात करायचा? तर बघा मित्रांनो, रिक्वायरमेंट या ठिकाणी कोंबड्यांची वेगळी, पिल्लांची वेगळी. कोंबडीच्या रिक्वायरमेंटचा विचार केला तर कोंबडी दिवसाला 120 ग्रामपर्यंत खाद्य खात असते जर अंड्यावरची असेल तर. तर तिच्यासाठी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी गव्हाचा खाद्य म्हणून जो वापर करायचा आहे तो मे बी 30 ग्राम जास्तीत जास्त करायचा, याच्यावरी काय करायचा नाही. जर याच्याऐवजी तुम्हाला गव्हाचं पीठ जरी उपलब्ध झालं तर काही प्रॉब्लेम नाही बरं का, कारण गिरणीखालचं पीठ जर गव्हाचं असेल तर ते गव्हासारखंच काम करून जाते. तुम्ही 30 ग्रॅम भरडा द्या, नाही तर 30 ग्रॅम गव्हाचं पीठसुद्धा दिलं तरी जमते. आता हे आपण या ठिकाणी मोठ्या कोंबड्यासाठी द्या, जे अंड्यावरचे आहेत किंवा बाग देणारा कोंबडा आहे त्यांच्यासाठी. पण जे पिल्लं आहेत ना, त्यांच्यासाठी प्रमाण हे विशिष्ट प्रकारे आपल्याला बदलावं लागेल. 1-2 महिन्याची पिल्लं आहेत तर 10 ग्रॅम द्या. 2-3 महिन्याची पिल्लं आहेत 15 ग्रॅम द्या. 3-4 महिन्याची पिल्लं आहेत तर त्या ठिकाणी 20 ग्रॅम द्या. म्हणजे 1 महिन्याच्या खालच्या पिल्लांना द्यायचं नाही. 1 महिन्यापासून आपलं वर द्यायचे. 1 ते 2 महिन्यासाठी 10 ग्रॅम, 2 ते 3 महिन्यासाठी 15 ग्रॅम आणि 3 ते 4 महिन्यासाठी 20 ग्रॅम आणि 4 महिन्याच्या वरी 30 ग्रॅमपर्यंत आपण पावसाळ्यात कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य म्हणून गव्हाचा वापर करू शकता. गव्हाच्या वापरानं आजार कमी होतात, अंडे उत्पादनात वाढ होते, वजनात वाढ होते, ग्रोथ चांगली होते, शायनिंग येते, अट्रॅक्टिव्हनेस येते. आणि जर कुणी म्हटलं असेल की गव्हाच्या वापरानं अंडे उत्पादन घटतंय, असं जे म्हटलं जाते हे खरं नाहीये. उन्हाळ्यामध्ये गव्हाच्या वापरानं अंडे उत्पादन कमी होऊ शकते, पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात असं काही होत नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आपण गव्हाचा वापर या ठिकाणी केला, तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो पावसाळ्यात आपल्याला बऱ्यापैकी हे फायदे होऊ शकतात. आता बरेच कुक्कुटपालक बांधव म्हणतात, की फार जबरदस्त माहिती तुम्ही देता सर, पण आम्हाला योग्य वेळी व्हिडिओज मिळत नाहीत, त्यामुळे या माहितीपासून आम्ही वंचित राहतो. तर यासाठी काही उपाययोजना आहे का? कोणतं ट्रेनिंग सेशन वगैरे आपल्याकडे आहे का? तर लक्षात घ्या कुक्कुटपालक बांधवांनो, तुमच्यासाठी ट्रेनिंग सेशन आयोजित करण्यात आलं आहे. हे ट्रेनिंग सेशन दर संडेला संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केलं जातंय आणि याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर असते. एका विशिष्ट असणाऱ्या विषयावरती एक लेक्चर दिलं जातंय. त्याच्यानंतर वेदर बुलेटिन व मेडिकल बुलेटिन असते. ह्याच्यात काय, की या रविवारपासून पुढच्या रविवारपर्यंत कोणते बदल वातावरणात होऊ शकतात, त्याचा कोणता परिणाम कोंबड्यांवरती, पिल्लांवरती होऊ शकतो,
मग या परिणामाला अनुसरून कोंबड्यांना व पिल्लांना कोणत्या पद्धतीचा औषधोपचार करायचा आहे याबद्दल सखोल माहिती, ज्यामुळे कोंबड्यांचा मृत्यूदर आपण कमी ठेवण्यात यशस्वी होऊ शकतो आणि पिल्लांचा मृत्यूदर कमी राहतो. सेगमेंट नंबर जे 3 आहे त्यात प्रश्न उत्तर व आठवडाभरात जेवढे प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी लाईव्ह देत असतो. इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान आपण लखन सरांना कॉल करून प्रश्नाची उत्तर प्राप्त करू शकता, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुम्हाला ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हायचं आहे. कसं व्हायचं? काय नाही, सोपी प्रोसेस आहे. तुम्ही 84 21 82 62 62 कॉल करा. तिथं कॉल केला, लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील आपणास की एक काम करा, आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती आपण पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवली. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन प्राप्त होईल, जे मार्गदर्शन लाखोंचा निव्वळ नफा आपणास कमावून देईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा. यासाठी संपर्क साधा. लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. आता जो कुक्कुटपालक बांधव ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील, त्याला कोणकोणते फायदे होणार? त्यांना पहिला फायदा हा होईल की कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. दुसरा फायदा त्यांना हा होईल की कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी शेड कसं निर्माण करायचं याबद्दल माहिती मिळेल, ज्यामुळे त्यांची पैशाची, वेळेची, जागेची आणि मेहनतीची बचत होईल. तिसरा फायदा हा होईल त्यांना की कोंबडी, कोंबडे, कोंबड्यांची पिल्लं व कोंबड्यांची अंडी कधी कुठे कशी विकायची याबद्दल माहिती मिळेल, ज्यामुळे विक्रीचं टेन्शन दूर होईल. चौथा आणि शेवटचा जो फायदा आहे की आपल्यापाशी असणारी मग जी कोंबडी आणि पिल्लं आहेत यांना आजारी आपल्याला पडू द्यायचं नाहीये. मग यासाठी लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल माहिती, लसीकरण करून सुद्धा काही आजार आला तर तो आजार तात्काळ ओळखून काय उपाययोजना करायची याबद्दल माहिती, ज्यामुळे मृत्यूदर कोंबडीचा व पिल्लांचा कमी ठेवण्यात आपल्याला यश मिळेल. याशिवाय मग छोट्या मोठ्या प्रत्येक अडचणीचं सोल्युशन तुम्हाला दिलं जाते, इन्क्युबेटर मशीन असो काही पण असो. तर अशा पद्धतीनं सखोल मार्गदर्शन माहिती दिली जाते, जी माहिती उपयुक्त ठरते व ज्यामुळे तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात. जर खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालन करायचं, या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, तर कृपया आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला या ठिकाणी जॉईन करा. यासाठी एकदा कॉल करा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. कुक्कुटपालक बांधवांनो, आपली विक्रीची जी चिंता आहे ती दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा विक्रीचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतात. यासाठी आपल्याला फक्त नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे. एवढी माहिती पाठवली की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल. तर कुक्कुटपालक बांधवांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण आज बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये जर आपण पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य व गव्हाचा वापर केला तर आपल्याला कोणकोणते फायदे या ठिकाणी होऊ शकतात. तरी देखील काही समस्या असतील तर विचारत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यावर येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.